नमस्कार, मी तन्मय टिल्लू. सत्यमेव जयते या चर्चा कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि मी आज स्टुडिओमध्ये या चर्चेच्या दोघांचं स्वागत करणार आहे. विषय असा आहे की महायुतीमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस पाहायला मिळते. मग ती लाडकी बहीण योजना असेल किंवा जागा वाटप असेल किंवा मुख्यमंत्री कोण होणार यावरच्या चर्चा असतील. चर्चा खूप होत आहेत, मात्र त्यावरनं अंतर्गत धुसफूसही वाढतीये का अशी ही चर्चा रंगतीये, असंही पाहायला मिळतं. त्यामुळे नेमकं काय चित्र आहे आणि सध्या राज्यामध्ये जे राजकारण रंगतंय त्यावरनं आगामी काळात ज्या विधानसभा येणार आहेत, ज्या तोंडावर आहेत, त्यात नेमकी महायुती कुठे असणार आहे, भाजप कुठे असणार आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे या चर्चेतनं जाणून घ्यायची आहेत. मी या चर्चेमध्ये स्वागत करतो भाजपचे प्रवक्ते प्रमोद राठोड यांचं, तसंच पुणे नमस्कार. सकाळचे संपादक शीतल पवार यांचं. दोघांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो. प्रमोदजी, काय नेमकं सध्या सुरू आहे महायुतीमध्ये? का सातत्यानं वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात, दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळतात आणि याच्यात शिंदे गट, अजित पवार, पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप, का एकसूत्रता नाहीये, का एकत्र नाहीयेत, काय नेमकं कारण? खरं म्हणजे तन्मयजी, मला असं वाटतं की जसं तुम्ही आता म्हणालात की चर्चा सुरू आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या हवेतल्या चर्चा आहेत. ह्याच्यामधली रियालिटी जी आहे ना, त्या रियालिटीवर कोणाला काहीही बोलायचं नाहीये आणि प्रत्येक जण ह्या फक्त चर्चाच करतोय आणि हवेतल्या चर्चा आहेत, अफवा आहेत सगळ्या, ज्या की सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणा, ह्या चालू आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणाचा भाग असेल ह्या अफवा पसरवण्याचं, जे मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप स्पष्टपणे सांगितले की खोटा नॅरेटिव्ह सेट केला गेला. तसं सुद्धा आता परत करण्याचा प्रयत्न ह्या महाआघाडीच्या लोकांकडनं चालू आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. विविध योजनांना फार मोठा प्रतिसाद मिळत चाललेला आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर वातावरण बघितलं तर हे पूर्णपणे महायुतीच्या बाजूचं वातावरण आहे. त्यामुळे काहीतरी अशा चर्चा घडवून आणायच्या आणि सांगायचं की बाबा महायुतीमध्ये काहीतरी चाललंय. मला असं वाटतं की 100% महायुतीमध्ये कुठलीही धुसफूस नाहीये. ही फक्त चर्चा आहे, जी चर्चा वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये आणि माध्यमांमध्ये फक्त चर्चेसाठीच केली जाते. शीतल मॅम, चर्चा पुन्हा सुरू झाली आहे की बिहार पॅटर्न हवाय. म्हणजे अगदी त्यात अजित पवारांचंही नाव घेतलं जात आहे. बिहार पॅटर्नची चर्चा आहे. मात्र त्यालाच धरून आणखी एक चर्चा, ती म्हणजे संघ सक्रिय झाल्याची. अशामध्ये बिहार पॅटर्न तर राबवला जाणार नाही, कारण संघ ज्या पद्धतीत कामाला लागलाय त्या पद्धतीत भाजपचाच मुख्यमंत्री संघाला हवाय, अशा पद्धतीचं काही काम संघाकडनं केलं जात आहे अशी माहिती आहे. तेव्हा कसं बघायचं याकडे? मला वाटतं की लोकसभेच्या निकालानंतर ज्या पद्धतीच्या राजकीय परिस्थितीला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या विचार परिवारातनं इतर सर्व घटक सामोरे गेले, तर त्यामध्ये संघ थेट राजकीय भूमिका न घेता पण लोकसभेला केलेल्या चुका टाळून विधानसभेला सामोरं जाताना आता जी माहिती मिळते त्याच्यामध्ये प्रबोधन वर्ग किंवा त्या प्रबोधन मंच असावा अशी संघाची भूमिका आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की मुख्यमंत्री भाजपचा असावा, तर त्याला मी थोडं करेक्ट करेन. संघ ज्या विचारधारेवर किंवा म्हणजे त्यांचा आग्रह विचारधारेचा आहे आणि त्यामुळे ज्या विचाराला त्यांना पुढे न्यायचं आहे त्या विचारावर मांडणी करणारा मुख्यमंत्री किंवा त्या विचारावर आधारित असलेल्या सरकारचा संघाचा आग्रह आहे. आणि त्यासाठी या सगळ्या प्रबोधन मंचाचा किंवा आता जो काही समन्वय संघ आणि भाजपमध्ये, म्हणजे अगदी केरळची बैठक असेल किंवा महाराष्ट्रामध्ये पण ज्या प्रांतवार बैठका संघ आणि भाजपच्या समन्वयाच्या सुरू आहे, मला वाटतं त्या सगळ्याच्या मुळाशी हे आहे की समाजामधली समरसता टिकून राहावी. इथल्या सोशल फॅब्रिक मध्ये जो डिस्टर्बन्स त्यांना जाणवलेला आहे लोकसभेच्या निकालातनं, त्यातनं जी काही हानी झालेली ती भरून निघावी आणि त्यांच्या विचारांचा पाया अधिक बळकट व्हावा, ही संघाची भूमिका आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्यासाठी जे काही राजकारण अनुकूल असेल त्याला आपल्या क्षमतेमध्ये सहकार्याची भूमिका संघाची दिसते सध्या. अगदी. पण प्रमोदजी, सध्या म्हणजे लोकसभेला आपण सगळ्यांनीच ऐकलं की जे पी नड्डांचं ते वक्तव्य होतं की आता भाजपला संघाची गरज नाही, आणि त्यावरनं मग बरंच राजकारण रंगलं आणि महाराष्ट्रात भाजपला ज्या पद्धतीत फटका बसला, त्यानंतरच्या ज्या घडामोडी आत्ता बघायला मिळत आहेत, ज्या पद्धतीच्या बैठका होत आहेत, ज्या पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत संघासंदर्भातल्या, खरंच गरज आहे आता पुन्हा एकदा भाजपला संघाची, आणि त्यासाठीच या सगळ्या बैठकांचं सत्र सुरू झालंय, त्याच्यानंतर बौद्धिक घेतलं जात आहे. काय नेमकी म्हणजे ग्राउंडवरती
गरज काय आता जशा सांगायचं? ताई म्हणाल्या की सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की एका विचारधारेला धरून महायुतीचं काम हे एका विचारधारेला धरून चालू आहे आणि त्या विचारधारेला धरून परत येणारी जी सत्ता असेल ती महायुतीची सत्ता असावी. त्यामध्ये कुठल्याही गोष्टीला करेक्शन करायला नंतर वेळ देण्यापेक्षा त्याच्यावरती आत्मचिंतन करण्यापेक्षा ज्या काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आत्मचिंतन करून ज्या काही गोष्टींचं आपण करेक्शन करू शकतो त्या करेक्शन करण्याकरता मला असं वाटतं की प्रत्येक पक्ष असतील किंवा त्यांच्या विचाराचे इतर संघटना असतील किंवा बाकी सर्वजण असतील त्यांचे हित म्हणजे कार्यकर्ते असतील शुभचिंतक असतील हे सगळेजण ते सजेशन देत राहतात आणि त्याच्यावर आत्मचिंतन झालं पाहिजे. कारण त्या आत्मचिंतनावरूनच तुम्ही पुढच्या जी निवडणूक आहे त्याला तुम्ही लढू शकता, त्या निवडणुकीत तुम्ही सामोरं जाऊ शकता आणि लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याकरता आपण किती समर्थ आहोत हे जर आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता जर आपण पुरेपूर नाही होऊ शकलो तर मला असं वाटतं की कुठेतरी ते नंतर आपण त्याच्यावरती चर्चा करायची गरज राहिली नाही पाहिजे. सत्तेत येण्याकरता किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याकरता ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी सगळ्यांचे विचार घेणं, त्यांच्यावरती आपण त्याचा अवलंब करणं आणि त्याप्रमाणे पुढे जाणं, एका विचारधारेला धरून पुढे जाणं. बघा आज सुद्धा भारतीय जनता पार्टीची किंवा सगळ्या नेत्यांची महायुतीतल्या सगळ्या पक्षांची एकच भूमिका आहे की महायुतीची पुढची सत्ता आली पाहिजे, महायुतीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. हा त्याचा मागचा एक प्रमुख गाभा आहे आणि मला असं वाटतं की हे सगळं असताना उगीच्या उगीच ह्या काही चर्चा घडवल्या जात आहेत की संघ असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, अजितदादांच्या विषय असतील, ह्या मला असं वाटतं की हा पूर्णपणे फक्त डिस्ट्रॅक्ट करण्याचा हा सगळा प्रकार चालू आहे. कारण ज्या काही चांगल्या योजनांचा जो भरपूर मोठा प्रतिसाद महाराष्ट्रात मिळतोय तर हे फक्त हे महाविकास आघाडीच्या वतीने हे सगळं घडवलं जातंय, हा असं आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे. नाही पण प्रमोदजी, भाजप या सगळ्यात कुठे आहे? कारण सध्या तरी आम्हाला जे दिसतंय चित्र ते असं आहे की एकीकडे शिंदे लढतायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणून आणि तिकडे दादा लढतायत की लाडकी बहीण योजना आम्हीच आणली म्हणून. यात नाही, भाजप कुठेच दिसत नाहीये. ना नाही, भाजपच्या नाही योजना असं दिसतायत, ना भाजप कुठला स्टँड हे घेताना बघा, पाहायला मिळतं. नाही, भाजप आहे नाही, नाही, कुठे नाही. असं काय? तन्मयजी, तुम्ही असं सेग्रिगेशन करू शकत नाही की भाजप कुठे आहे. बघा, आम्ही महायुतीने ज्या काही योजना पुढे आणलेल्या आहेत, ही महायुती म्हणून पुढे आलेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालीच ही निवडणूक लढण्याचं पूर्ण महायुतीने निर्णय घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्येच ही पुढची निवडणूक सामोरं जाणार आहे सगळीकडे. त्यामुळे ही एक योजना ही एका पक्षाची आणि एक योजना ही एका पक्षाची असं आमचं अजिबात त्याच्यामध्ये कुठलंही हे नाही. आम्ही सगळे जेव्हा प्रचार करतोय तेव्हा महायुतीचा प्रचार करतोय आणि कुठलीही संघटना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ही काही कुठल्या एका पक्षाची नाही, ही महायुतीची योजना आहे. म्हणजे तुम्ही जर बघत असाल की वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये, विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये ज्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या वतीने त्या योजनेला जास्तीत जास्त आपल्या भगिनींपर्यंत ती योजना कशी पोहोचेल याच्याबद्दल सातत्याने प्रयत्न करतायत. ज्या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीतले सगळे जण आमदार असतील ते त्या म्हणजे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने, हे बघा एक टीम वर्क आहे आणि या टीम वर्क मध्ये त्या एकाने एक करतोय आणि दुसऱ्याने त्याचं लक्ष देत फक्त त्याकडे तोंड बघत बसायचं असं नाही होऊ शकत. प्रत्येकाने आपली आपली कामगिरी चांगली केली पाहिजे, हे आमचं ध्येय आहे आणि आम्ही त्याच्यावरच काम करतोय. त्यामुळे तुम्ही जरी तुम्ही असं म्हणत असला तरी आम्ही त्याला असं बघत नाही, आम्ही एक टीम वर्क म्हणून बघतोय आणि आम्ही त्या टीम वर्क मध्ये बघताना 100% महायुती म्हणूनच बघतोय. मी येतो तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो या विषयाला घेऊन. मला आता शीतल मॅमची प्रतिक्रिया घेऊ दे फक्त एक की मॅम, जसं आता आपण बघतोय की वाद सुरू आहे तो लाडकी बहीण योजनेचा पाहायला मिळतोय अगदी, आणि तुमचं जे मिश्किल हास्य आहे तेही तेच सांगतंय. पण नेमकं या योजनेचं खरंच फलित काही होताना पाहायला मिळतंय? कारण ज्या पद्धतीने ही योजना आणण्यात आली, ज्या धर्तीवर आणण्यात आली, मध्य प्रदेशमध्ये जसा फायदा झाला भाजपला त्या धर्तीवरती ही प्लॅन करण्यात आल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय. प्राथमिक स्टेज आपण तशी म्हणू की त्या धर्तीवरती ती आणण्यात आली, पण खरंच त्याचा फायदा होईल अशा घटना तर काही घडताना दिसत नाहीत किंवा तसं वातावरण पाहायला मिळत नाही. मला वाटतं तन्मय की आपला जो सरकारनामाचा पहिला अंक आलाय त्याच्यात त्याचं खूप चांगलं हो. म्हणजे याच्याबद्दलचे खूप डिटेल रिपोर्ट आज आपण कव्हर केलेत. मला वाटतं की लाडकी बहीण योजनेला जो काही प्रतिसाद आहे हा प्रत्येक सामाजिक आर्थिक स्तरातनं आलेला प्रतिसाद हा वेगवेगळा आहे. ज्या लाभार्थ्यांना ही योजना थेट मिळालेली आहे त्या आर्थिक दुर्बल गटातल्या महिला, त्या विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला, अगदी शहरी भागातल्याही महिला, त्यांना कुठेतरी आपण असं म्हणतो ना की माझ्या हातात पैसे येणं ही एक त्या महिलेसाठी खूप मोठी गोष्ट असते. तर नक्कीच एक असा वर्ग आहे की ज्यासाठी हे सुखावणार आहे. पण मग त्यामध्ये अडचणी काय असतात, जी काही प्रक्रिया असते किंवा काही घटकांपर्यंत अजूनही लाभ पोहोचलेला नाहीये, असा मोठा समाज घटक अजूनही वंचित आहे. तर त्या म्हणजे निम्न आर्थिक समाज घटकामध्ये त्या गटामध्ये मात्र नाराजी आहे किंवा दिरंगाई आहे सरकारच्या बाजूने, असा सूर आहे. पण ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना आता या क्षणी तरी याच्याबद्दल सकारात्मकता त्या समाज घटकामध्ये आहे.
आता निवडणुकीला ते कन्वर्ट होणार का, निवडणुकीपर्यंतचं वातावरण काय असेल, अजून मुद्दे काय बदलतील, आता लोकांच्या मनात ज्यांना लाभ मिळतोय त्यांच्या मनात ह्या योजनेच्या काय म्हणतात अंमलबजावणीबाबत शंका नाहीये, पण ती येत्या काळात तयार होईल का, असे भरपूर सारे फॅक्टर असतील की ज्याच्यामुळे निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम होईल. आता दुसरा जो समाज घटक आहे, म्हणजे जेव्हा ही योजना लॉन्च झाली तेव्हा जो करदाता समाज होता की ज्याच्यातले बहुसंख्य लोक हे भाजपचे पण समर्थक आहेत, त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती की आम्ही जो करातनं आमचा पैसा देतो त्याच्याबद्दल तो तुम्ही असा फ्रीबीज मध्ये का डिस्ट्रीब्यूट करत आहात म्हणून. तर मला वाटतं की जो समाजातला पण असा एक घटक आहे की त्यांना असं वाटतं की आपला कराचा पैसा हा वेगळ्या पद्धतीने त्याचा विनियोग होतोय आणि त्यामुळे त्या घटकाने जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. पण मग पुन्हा तो सगळा समाज घटक जर तो भाजपचा समर्थक असेल तर तो भाजपला मतदान करणार नाही असं आहे का, तर ते तसंही होणार नाही. त्यामुळे मला वाटतं की आपली सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार प्रत्येकाचा या योजनेकडे बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे. आपण माध्यम म्हणून किंवा राजकारणातले जे इतर घटक आहेत ते ह्या योजनेकडे खूप राजकीय चष्म्यातनं बघतात, पण सरकारनामाच्याच अंकात एका महिलेने मांडलेली प्रतिक्रिया अशी होती की 100 रुपये पण कोणी उसनं देत नाही, इथे माझ्या खात्यावर डायरेक्ट 3,000 रुपये आले. तर असा समाज घटक आहे की ज्याच्यासाठी थेट खात्यावर येणारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो ते 3,000 रुपये हे एक प्रिव्हिलेज आहे आणि हे आपण नाकारून चालणार नाही. मग त्याच्यावर समाजशास्त्रामध्ये मोठं डिबेट पण सुरू आहे की असं म्हणजे हे समाधान त्या समाज घटकाला किती दिवस पुरणार आहे वगैरे, आणि त्याच्यासाठी इतरही सोशल सायन्सचे मॉडेल उपलब्ध आहेत पण किंवा त्याचा उपयोग केला गेला पाहिजे. पण मला वाटतं की ह्या खूप लॉंग टर्म चर्चा आहेत. पण मला त्यामुळे आता या क्षणी जर आपण ह्या योजनेकडे बघणार असू समाज म्हणून, तर जशी माझी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे तसा माझा त्या योजनेकडे बघण्याचा चष्मा आहे असं मला इथे नमूद करावं असं वाटतं. अगदी नक्कीच. मला प्रमोदजींकडे यायचं. प्रमोदजी, पुन्हा एकदा मला थोडंसं मागे न्यायचं ते म्हणजे बॅनर वॉर सध्या रंगतंय. अगदी म्हणजे आम्ही देवाभाऊंचे अगदी ह्याच नावानी बॅनर लावलेलं पाहायला मिळालं. थेट बारामतीमध्ये ते बॅनर लागतं. आज पुन्हा एकदा एक बॅनर लागतं, त्यावरती अजितदादांचा फोटो झाकला जातो आणि तुम्ही म्हणताय की हे टीम वर्क आहे. हे असं कसं टीम वर्क असतं? नाही, याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं की काही ठिकाणी काही कार्यकर्ते त्यांच्या परीने त्यांच्या भावना ह्या व्यक्त करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की प्रत्येकाला आपल्या पक्षाचं लोकांसमोर जाण्याची प्रत्येकाला मुभा आहे. त्यामुळे महायुती जरी असली तरी असं नाहीये की राष्ट्रवादीचा प्रचार झालाच नाही पाहिजे किंवा शिवसेनेचा प्रचार झालाच नाही पाहिजे, फक्त भाजपचाच प्रचार झाला पाहिजे असं नाही. भारतीय जनता पार्टी त्यांच्या परीने त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींचा प्रचार आधीही करत होती, आताही करत आहे आणि इतर पक्षही करत आहे. त्यामुळे कोणाची त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टींची बाइंडिंग नाहीये. ही एक युती आहे, महायुती आहे. आणि आपण ज्या आता तुम्ही ज्या आमचा मुख्य विषय जो आपला आजचा होता तो धुसफूस जो आपण विषय घेतलाय, हा विषय मूळतः म्हणजे ह्या क्रिएटच अशा गोष्टींमुळे होतो की कुठेतरी काहीतरी वेगळं होतं आणि मग त्यातनं ती धुसफूस आहे असं क्रिएट केलं जातं. मला असं वाटतं की सध्या ज्या योजना आता ज्या ताईंनी आता आपण बोललो जनधन म्हणजे लाडकी बहीण योजनेवर आपण बोललो, लाडकी बहीण ही योजना जर तुम्ही महाराष्ट्रात जर बघितली तर पहिली गोष्ट तर ही काही निवडणुकीला सामोरं ठेवून, आमचं असं मत आहे की निवडणुकीला सामोरं ठेवून आलेली योजना नाहीये. ही योजना आपल्या भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट त्यांना 1,500 रुपये मिळावेत, हाही त्याच्या मागची भूमिका होती. आणि मी तर म्हणेल की आज ही योजना यशस्वी व्हायचं कारण काय आहे की प्रत्येक भगिनींचं आज बँकमध्ये अकाउंट आहे. काही वर्षांपूर्वी तुम्हीच विचार करा की आपल्या भगिनींचं बँकेमध्ये अकाउंट होतं का, तर नव्हतं. आज मोदीजींच्या जनधन योजनेच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही माध्यमातून असेल, प्रत्येक भगिनीचं बँकमध्ये अकाउंट आहे. तिच्या अकाउंटला आज डायरेक्ट पैसे आपण ट्रान्सफर करू शकतो. ते या योजनेला फार मोठा सपोर्टिव्ह जर आपण म्हणू तर ते खूप मोठा सपोर्ट त्या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. आणि विचार करा की जसं आता ताई म्हणाले की 100 रुपये सुद्धा कोणी उधार देत नाही म्हणजे, आणि आज आपल्या अकाउंटला डायरेक्टली 1,500 रुपये आपल्या अकाउंटला जमा होत आहेत, दर महिन्यात जमा होत आहेत. आणि त्याचा निवडणुकी करता किंवा पुढच्या याच्याच करता कसा उपयोग होणार आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही जर एक ओव्हरऑल मार्केट सर्व्हे जर केला तर आजही तुम्ही जर बँकमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला जी भगिनींची गर्दी दिसते त्यातून तुम्हाला खूप काही गोष्टी कळून येतील की आज आता सुद्धा मोठा वर्ग असा आहे की ज्या तिथपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीयेत, त्यांना सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर या सगळ्या याच्यातनं हा जो प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद आहे. महायुतीच्या योजनांना फार मोठा प्रतिसाद मिळतोय. म्हणून या पद्धतीने धुसफूस वगैरे हे सगळे विषय चर्चेला येत आहेत आणि मला असं वाटतं की त्यामध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाची मार्केटिंग करावी, यामध्ये कुठेही काही गैर नाहीये. अगदी. आणि धुसफूस दुसऱ्या मुद्द्यावरनं पण होते, तो अर्थातच मुख्यमंत्री पदाचा आहे आणि सातत्यानं चर्चा होते की 2 चर्चा ऐकायला मिळतात. जसं आता तुम्ही स्वतःच म्हणालात की शिंदेच्याच नेतृत्वात आम्ही पुढच्या निवडणुका लढवू आणि शिंदेच चेहरा असतील आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली या सगळ्या निवडणुका आता हे बघा, आज जो महायुतीने जे ठरवलेलं आहे, महायुतीच्या वतीने जे काही प्रमोदजी 2 मिनिट, माझा फक्त एक मुद्दा पूर्ण करतो आणि मग तुम्ही बोला की सातत्यानं म्हटलं जातं की ज्याचे जास्त आमदार
त्याचा मुख्यमंत्री होणार, हे युतीचं ठरलेलं सूत्र होतं आधी सुद्धा, आणि त्याच सूत्राने फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं या राज्यानं पाहिलेलं आहे. अशात आता भाजपचे 150 जागा समजा भाजप लढतंय असं जर म्हटलं, जागा वाटप अजून व्हायचंय किंवा किती कोण जागा लढणार आहे अजून ठरायचं. मात्र जर समजा मानून चालू 150 जागा भाजप लढतं आणि त्यातल्या जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्या, तरी भाजप मुख्यमंत्री पदावर पाणी सोडणार आणि शिंदेना किंवा अजितदादांना मुख्यमंत्री करणार आहे का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सुद्धा आजची जर राजकीय परिस्थिती, विधानसभेच्या आमदारांची जर परिस्थिती बघितली, त्यांची संख्याबळ जर बघितलं तर काय आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत. हे जे काही महायुती म्हणून जो काही एक निर्णय घेतला गेला त्या निर्णयाअंतर्गत त्यांना मुख्यमंत्री त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की आज आमच्यामध्ये कुठलाही मुख्यमंत्री पदाच्या याच्यावर कुठलाही वाद नाहीये किंवा तो विषय सुद्धा चर्चेला नाहीये. सगळ्यात महत्वाचं हे आहे की महायुतीची सत्ता परत आली पाहिजे. महायुतीची सत्ता परत आल्यानंतर पुढचे जे विकासात्मक काम आहे ते केले गेले पाहिजेत. त्यावेळेस मुख्यमंत्री कोण राहील, का राहील, हा नंतर निवडून आल्यानंतरचा प्रश्न आहे, जो की सर्वांच्या समक्ष एकत्र बसून सगळ्यांच्या मान्यतेने तो घेतला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या याच्यामध्ये तो वादच नाहीये. हे फक्त एक माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये एक रंगवलेला विषय आहे. त्यामुळे त्याच्यावरती चर्चा होतीये. तुम्ही जर बघाल की कुठलाही म्हणजे महायुतीतलं कुठलाही पक्ष असेल, जर जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, समजा राष्ट्रवादीचे अजितदादा पवार आहेत, त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे कुठलेही तुम्हाला या विषयावरती चर्चा करताना किंवा या विषयावरती कुठलंही हे करताना ते दिसणार नाहीत, कारण त्यांना त्याच्यामध्ये यायचं नाही. त्यांना महायुतीची सत्ता परत आणायची आहे. आणि आमची सुद्धा कार्यकर्ता म्हणून आमची प्रत्येकाची भावना हीच आहे की महायुतीची सत्ता परत आली पाहिजे. मुख्यमंत्री हा विषय पुढचा आहे. आणि मला असं वाटतं की सध्या हे मुख्यमंत्र्याचे विषय येतात आले कुठून माहिती आहेत काय, तर हे आले त्या महाविकास आघाडीमधनं. कारण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंय. आधी शरद पवार त्यांना म्हणाले की आमचा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री म्हणजे इंटरेस्टेड नाहीयेत. नंतर परत शरद पवारांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी असं आलंय की ज्याचा जास्त संख्याबळ असेल त्याप्रमाणे निर्णय घेतात. असे वेगवेगळे स्टेटमेंट येत राहतात. आणि संजय राऊतांचं म्हणणं आहे की नाही, ऐका ना, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करा असं संजय राऊतांचं सातत्याने त्या ठिकाणी हे येतंय. म्हणजे ज्यांची सत्ताच येणार नाही त्याच्याबद्दल ते चर्चा करतायत. आम्हाला खात्री आहे, आम्हाला गॅरंटी आहे की महायुतीचं सरकार पुन्हा येणार आहे. कारण आमच्या जे काही कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्या सगळ्यांना जनतेने फार भरघोस पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही अशा नको त्या चर्चेमध्ये कुठेही गुंतलेलो नाहीये. जे येणारच नाही त्यांची ती चर्चा आहे. सातत्यानं अजित पवार नाराज आहेत, अजित पवार महायुतीतनं बाहेर पडणार, या तर चर्चा आहेतच ना, त्या तरी मान्य कराल. मला असं वाटतं की अजितदादा नाराज आहेत, अजितदादा नाराज आहेत. केलं जात आहे. नाही, अजितदादा नाराज आहेत हे फक्त माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्येच रंगवलं जाते. जे कित्येकदा अजितदादांनी स्वतः सुद्धा त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुमचे स्वतःचे प्रवक्ते आता गणेश हाके स्वतः म्हणाले होते की हे आले त्यामुळे नुकसान झालं, अशा पद्धतीची वक्तव्य गणेश हाकेंनी सुद्धा केली आहेत. भाजपचे प्रवक्ते. कसं आहे, मी आपल्याशी आता या ठिकाणी बोलताना महायुतीची जी धुसफूस आहे त्या विषयावर मी तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा या विषयावर मी 100% त्याच्यामुळेच मी बोलतोय की काही गोष्टी असतात की त्या गोष्टींचं कम्युनिकेशन व्हायला थोडासा वेळ लागतो किंवा काही गोष्टींबद्दल काही हे नसतं. त्यामुळे कदाचित अशा कोणी वक्तव्य केले असतील. पण आज मला जी काही माहिती आहे किंवा मी जो काही अभ्यास करतोय या सगळ्या याच्यावर मी हेच बोलतोय की महायुतीमध्ये कुठलीही धुसफूस नाहीये किंवा कुठल्याही नेतृत्वाबद्दल कुठलाही वाद नाहीये. कालच अमित भाई शाह आले होते, त्यांनी महायुतीची चांगली बैठक घेतली. त्या बैठकीत सुद्धा पुढच्या स्ट्रॅटेजी सगळे प्लॅन झाल्या. भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीसोबत सगळं कम्युनिकेशन करून त्याचे प्लॅनिंग झालेले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये कुठलीही धुसफूस नाहीये. सगळे एकत्रित पद्धतीने पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि 100% सगळ्यांना खात्री आहे की महायुतीचं सरकार परत येणार आहे. शीतल मॅम, सध्याची राजकीय परिस्थिती, एकीकडे शिंदे, मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे अजित पवारांची इच्छाशक्ती आणि त्यांचं राजकारण, आणि अशातच फडणवीस आणि त्यांच्यावर होणारे आरोप, आणि फडणवीसांना एकटं पाडण्यात आलंय असा सेट करण्यात येणारा नरेटिव्ह, आणि दुसरीकडे ओबीसींचं राजकारण, या सगळ्या फ्रेमवर्क कडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं की खरं तर हा खूप मोठा सामाजिक प्रश्न आहे, पण आता त्याला राजकीय स्वरूप आलेलं आहे. तर स्वाभाविक असतं की जेव्हा एखाद्या जात वर्गाच्या प्रश्नाकडे बघतो आणि राज्यामध्ये त्या जात वर्गातनच पुढे आलेलं एक नेतृत्व असेल तर तो कॉन्फ्लिक्ट येत नाही. फडणवीसांची याच्यातली सगळ्यात जमेची नसलेली बाजू आहे म्हणजे आता जो काही आरक्षणाचा वेगवेगळ्या जात समूहांचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या समाजाची आरक्षणाची मागणी आपल्याला ऐकायला मिळते. या सगळ्या रचनेमध्ये ते कुठेच फिट बसत नाही, कारण ते एका वेगळ्या जात समूहातनं येतात. तर आपली जात ठरवणं तर काही आपल्या हातात नाहीये. त्यामुळे तो जो एखाद्या खेळाडूला बेनिफिट ऑफ डाऊट मिळून जातो
तो मिळण्याची शक्यता त्यांच्या बाबतीत इथे नाहीशी होते. मग उरला प्रश्न महायुतीतले जे त्यांचे इतर दोन सहकारी आहेत त्यांच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी विशेषतः मराठा आरक्षण जे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे मराठवाड्यातनं, तर त्याला सांभाळण्याची किंवा हाताळण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी बऱ्यापैकी घेतली आणि त्याचा काही ठिकाणी त्यांना राजकीय फायदा पण झाला. मला वाटतं की त्याच्यामध्ये प्रश्न किती मार्गी लागला याच्यापेक्षा लोकांची जी भावना आहे त्याच्यामध्ये की त्यांनी येऊन आमच्याशी संवाद साधला, ही भावना अनेक ठिकाणी निवडणुकीच्या वेळेस ऐकायला आली. आता जसं आपण विधानसभेला सामोरं जाणार आहोत तसं आणि काय गणित बदलतील आणि त्या आव्हानाला शिंदे कसं सामोरं जातील ते आपण येत्या काळात बघू. तिसरी जी व्यक्ती आता सरकारमध्ये आहे ते म्हणजे अजित पवार. संपूर्ण आरक्षणाच्या प्रश्नावर जर आपण सुरुवातीपासून पाहिलं असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त करणं पूर्णपणे टाळलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे अगदी सरकारमध्ये समाविष्ट असूनही आणि इतर ठिकाणी म्हणजे जेव्हा जेव्हा ते याच्यावर काही नियोजन करून बोललेले त्यावेळेस की नाही नाही आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे जी एक सामंजस्याची भूमिका असते ती भूमिका त्यांनी मांडलेली. असं नाहीये की देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने ती मांडलेली नाहीये, पण बिकॉज हे दोन्ही नेते मराठा समाजातनच येतात, त्यांची जात मराठा आहे त्यामुळे त्यांचं मी सांगितलं. आता आपण भाजपबद्दल बोलूयात. फडणवीसांचं जे म्हणजे त्यांचं ते ब्राह्मण समाजातनं येतात आणि सगळ्या आंदोलनाचे प्रश्न हे इतर जात समूहाचे आहेत त्यामुळे तो एक डिस्कनेक्ट आहे. दुसरं भाजपचा जो काही पारंपरिक वोटर बेस आहे त्यांच्या म्हणजे त्यांनी जो काही सामाजिक रचनेचा प्रयोग केलेला सोशल इंजिनिअरिंगचा माधवमचा त्यानंतर त्यांचा खूप स्ट्रॉंग बेस हा ओबीसी समाजामध्ये तयार झालेला आहे आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा भले तो व्यापक नसेल पण बऱ्यापैकी राजकीय फायदा त्यांना 14-19च्या निवडणुकांमध्ये आणि यापूर्वीही झालेला आपण बघितलाय. आताही जर लोकसभेला मतांची टक्केवारी आपण बघितली तर भाजपची मतांची टक्केवारी टिकून आहे म्हणजे त्यांचा जनाधार पूर्ण संपलेला आहे असं आपण आता म्हणू शकत नाही. पण मला वाटतं की त्यांच्या ज्या रचनेतनं भाजप सारखा पक्ष पुढे येतो की ज्याच्यामध्ये धर्म हिंदुत्व हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. जात समूहांमध्ये त्यांनी मराठीतर समूहांभोवतीचं राजकारण अधिक स्ट्रॉंगपणे बिल्ड केलेलं आहे. तर आताच्या महाराष्ट्रातली सामाजिक रचना ही त्यांची जी काही ओरिजिनल रचना आहे त्याला पूरक नव्हती. विशेषतः लोकसभेला तर मुळीच नव्हती आणि त्यामुळे त्यांना व्हायचा तो तोटा त्या लोकसभेच्या निवडणुकीला झालेला आपण बघितलेला आहे. तर निवडणुकीच्या गणितांमध्ये मला वाटतं की आत्ताची ही सगळी गणित आपण बघितली तर ती तशी दिसतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे मनोज जरांगे सातत्याने हे मांडते की हा गरीब विरुद्ध श्रीमंत मराठा असा लढा आहे. पण ज्या पद्धतीने त्यांची सगळी मांडणी आहे आणि लोकसभेला मला वाटतं की पहिली निवडणूक अशी आहे की जरी हा गरीब विरुद्ध श्रीमंत मराठा असा संघर्ष वाटत असला तरी एक मराठा समाजाची सांघिक भावना एकवटलेली आपल्याला या लोकसभेला बघायला मिळाली. त्याची कारण कदाचित फक्त मराठा आरक्षणच होतं असं मी म्हणणार नाही, पण जनरली जे गरीब मराठा आणि श्रीमंत मराठ्यांचं राजकीय बिहेवियर हे वेगवेगळं प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळतं. तसं यावेळी झालेलं नाही. ते सरसकट ते रागाचं परिवर्तन मग वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित उमेदवारांमुळे झाले, कदाचित कामं पूर्ण झालेली नाहीयेत म्हणून झालंय. सरकारला 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सीचा एक फटका असू शकतो. सो कारणं भरपूर होती. पण हे पहिलं म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मराठा समाजामध्ये एक नाराजीची एकत्रित भावना सर्व भागातनं आपल्याला बघायला मिळाली. अर्थात त्याच्यामध्ये शेतकरी की जो बहुसंख्य समाज हा शेतीवर अवलंबून आहे तर त्याचाही एक नाराजीचा घटक जोडला गेला. सो मल्टिपल फॅक्टर्स आहेत. तर आत्ताच्या या सर्व परिस्थितीकडे मी असं बघते. अगदी प्रमोदजी, पण म्हणजे अर्थातच कारण लोकसभेला ज्या पद्धतीत मतदान होतं तसंच विधानसभेला होईल असं नाही. प्रत्येक नरेटिव्ह चेंज होतात आणि माइंडसेट चेंज असतो वोटर्सचा आणि त्या दृष्टीनं ते मतदान होत असतं. त्यामुळे अनेक कंगोरे आहेत. नक्कीच शीतल मॅम तुम्ही त्याचं विश्लेषण छान केलं. मात्र प्रमोदजी, आत्ता ज्या काही घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत, अगदी मालवणची दुर्घटना असेल, त्यात अशा घटना सातत्यानं घडताना पाहायला मिळत आहेत ज्या महायुतीसाठी अगदीच चिंताजनक आहेत असं म्हणायला हवं. कारण थेट असं म्हटलं जात आहे भाजपच्या अंतर्गत गोटातनं की शिंदेना ती सगळी मालवणची घटना काही हाताळता आलेली नाहीये अशा पद्धतीचं एक नरेटिव्ह सेट केलं जात आहे. भाजपमधनच असं नरेटिव्ह सेट केलं जाताना असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे किंवा कुठेतरी खाली खेचण्याचा प्रयत्न आहे भाजपकडनं.
नाही, मला असं नाही वाटलं. म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे मालवणची जी काही घटना आहे, तिथे दुर्दैवी घटना आहे. त्याबद्दल म्हणजे काही हेच नाही. पण त्याच्यामध्ये आता विरोधक त्याला कशा पद्धतीने त्याचं राजकारण करतायत, तर ते मुद्दाम महायुतीमध्ये कसं त्यांच्या म्हणजे वाद निर्माण केले जातील किंवा कसा वाद आहे हे लोकांपर्यंत दाखवलं जाईल, हा जो सातत्याने प्रयत्न केला जातोय, त्याच्यामुळेच त्यांनी मुद्दामहून शिंदे साहेबांचा असेल किंवा भाजप असा प्रयत्न करताय, असं लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न हा मुद्दामून त्यामुळे पसरला जातोय, कारण त्यांना माहिती आहे की महायुती ही अभेद्य आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊन, मग त्या ठिकाणी काही चांगल्या वाईट गोष्टी असतील, काही त्या ठिकाणी सामोरं जाऊन त्यातनं कसं मार्ग काढला पाहिजे, हे महायुती एक म्हणून एकीचं बळ म्हणून त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला दिसून येते. त्यामुळे हे त्यांना पाहावलं जात नाहीये विरोधकां, म्हणजे मी तुम्हाला तेच म्हटलोय की आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. त्यांना प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलेलं आहे. जेव्हा की त्यांची सत्ता येणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण तोपर्यंत आपली चर्चा करून घ्या की मी मुख्यमंत्री अशा पद्धतीने काँग्रेसचे नाना पटोले असतील, राष्ट्रवादीमधनं कोणीतरी एक उमेदवार येतोय, शरद पवार गटातनं उद्धव ठाकरे त्यांना हे, त्यामुळे फक्त ह्या चर्चा घडवण्याकरता स्वतःचं चांगलं म्हणायचं आणि समोरच्यांची भांडणं दाखवायची, हाच एक फक्त प्रयत्न याच्यामध्ये चालू आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे हे अफवा पसरवणं किंवा एक महायुतीमध्ये भांडणं आहेत अशा पद्धतीने लोकांना सांगणं, हे अतिशय म्हणजे मुद्दाम अतिशय म्हणजे चुकीचं आहे, मला असं या ठिकाणी वाटतंय. आणि तसं कुठेही काही घडताना त्यांना दिसत नाही, त्यामुळे त्यांना आणखी ते जास्त करावं लागतंय. पण एवढं मात्र नक्की की महायुती ही अखंड आहे, अभेद्य आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जनतेसमोर जात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा सामोरे जाताना एकत्र पद्धतीने पुढे जात आहे. अगदी मी चर्चेच्या शेवटाकडे येतो. शीतल मॅम, एक शेवटचे 2 प्रश्न दोघांनाही, की भाजपचा अजेंडा नेमका काय? कारण आता काहीच तसं स्पष्ट चित्र दिसत नाहीये. भाजप कुठल्या अजेंड्याने या निवडणुकीला सामोरं जाणार आहे, किंवा भाजपचा एक स्वतंत्र अजेंडा नेहमी असतो जो पाहायला मिळालाय या आधीच्या 2 निवडणुकांमध्ये, 2014 आणि 2019 मध्ये देखील पाहायला मिळाला. तेव्हा अर्थातच शिवसेना सोबत होती आणि तो अजेंडा त्यांचा युतीचा अजेंडा होता. मात्र आत्ताच्या शिवसेना आजही सोबत आहे. नाही, शिवसेना आजही सोबत आहे. एकबंध शिवसेना होती असं मला म्हणायचं होतं त्यावेळेची. तर त्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे त्यात भाजप कुठे आहे? मी उत्तर देणं अपेक्षित आहे का? शीतल मॅम, मलाच विचार. अच्छा. फ्रँकली ह्याचं उत्तर आता तरी मला मिळत नाही. मला वाटतं की अजूनही स्ट्रक्चरल फेज मध्ये खूप जास्त अडकलंय भाजप असं दिसतं. पण म्हणजे पुन्हा मी तेच सांगेन की सरकारनामाच्या पहिल्या अंकामध्ये मीच लिहिलंय त्याच्याबद्दल की त्यांच्या संघटनेशी आणि त्यांच्या रचनेशी संवादाचा कार्यक्रम चालू आहे, ही माहिती आहे. दिस इज फॅक्ट. पण ब्रॉड म्हणजे इलेक्शन काही फक्त आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून होणार नाही. त्याच्या पुढे जाऊन एक जनतेशी संवाद साधायचा आहे की ज्याच्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की मग तिथे तुमचं नेरेटिव्ह काय, तिथे तुमचे मुद्दे काय. तर मला वाटतं की ते मुद्दे अजून यायचेत, आपल्यापर्यंत पण यायचेत भाजपकडनं. मला वाटतं की याचं उत्तर प्रमोदजी जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतात. मला त्यांच्याचकडनं उत्तराची अपेक्षा आहे की नेमकं भाजप कुठे आहे. मी मगाशी पण तुम्हाला हा प्रश्न विचारला, भाजप आहे कुठे? कारण सध्या चर्चा जी सुरू आहे ती एकतर अजित पवारांची आहे किंवा मग एकनाथ शिंदेची आहे. यात भाजप कुठेच दिसत नाही. आणि असं हे पहिल्यांदा घडतंय, कारण 2014ला असेल, 2019ला असेल, भाजप एका स्ट्रॉंग पॉइंटनी उतरल्याचं सगळ्यांनाच पाहायला मिळालं होतं. अगदी राजकीय वर्तुळात चर्चा होती ती भाजपच्या स्ट्रॉंग मुद्द्यांची, भाजपनं केलेल्या कामांची, विकासाची, अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन भाजप उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजप कुठेतरी हरवल्याचं चित्र का पाहायला मिळतं? यामध्ये मी एवढंच सांगेल, पहिला तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये तुमचंच उत्तर याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जसं म्हणताय की याच्यामध्ये आज दिसताना शिंदे साहेब म्हणजे शिवसेना शिंदे साहेबांची हे दिसते, त्यानंतर अजितदादांची दिसते, म्हणजेच याचा अर्थ हा आहे की महायुतीची चर्चा सगळीकडे आहे. एक दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे काही कार्य केलं जात आहे किंवा ज्या काही गोष्टी केल्या जात आहेत त्या गोष्टी अतिशय ग्राउंड लेवलवर केल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये संघटन मध्ये असेल किंवा वेगवेगळ्या योजनांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या गोष्टी असतील, या सगळ्या अतिशय गांभीर्याने त्या ठिकाणी केल्या जात आहेत. मात्र याच्यामध्ये होताना चर्चेला कोणाला आणलं, उद्या तुम्हीच असं म्हणाल, उद्या जर फक्त भारतीय जनता पार्टी एकला चलो रे सारखं समजा तुम्हाला असं कुठे दिसलं तर तुम्ही म्हणाल की फक्त भारतीय जनता पार्टीच पुढे चालली आहे, दोघेही दिसत नाहीये, सोबतचे पक्ष पुढे दिसत नाहीये.
ऐका ना, तेच सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळे आज जर रियालिटी जर बघितली, जर तुम्ही ग्राउंडवरती आज संघटन लेव्हलवर जर बघितलं, तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी महायुतीचे जितके उमेदवार उभे राहणार आहेत, ज्या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार उभा राहील किंवा अजितदादांचा गटाचा उमेदवार उभा राहील किंवा भाजपचा, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं संघटन अतिशय जोमाने जोरात काम करत आहे. तुम्ही जर बूथ पातळीपासून जर कुठल्याही विधानसभेमध्ये बघाल, तर त्या ठिकाणी सगळ्या रचना पूर्ण झालेल्या आहेत. भारतीय जनता पार्टी ही या ठिकाणी म्हणजे फक्त चर्चेमध्येच न येता या ठिकाणी ग्राउंडवरती काम करते की कशा पद्धतीने महायुतीची सरकार परत येईल. आज सुद्धा प्रत्येक तुम्ही जर बघितलं तर आमच्या सगळ्या नेत्यांना प्रत्येकांना विधानसभेचे काही मतदारसंघ वाटून दिलेले आहेत. प्रत्येक जण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा या ठिकाणी करताना तुम्हाला दिसून येतील. सगळ्या समित्या त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत. हे कशासाठी केल्या गेलेलं आहे? तर याच्यासाठी की ग्राउंडवरती जेव्हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय, त्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून नाही तर संपूर्ण महायुती म्हणून या सगळ्या नेत्यांचे दौरे चालू आहेत आणि त्यामध्ये संघटन लेवलवर कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी मोठ्या याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र करून जास्तीत जास्त मताधिक्याने महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी काम करताना दिसून येते. त्यामुळे मला असं म्हणायचं की सगळे भारतीय जनता पार्टी आज याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहे. त्यामुळे चर्चेमध्ये न येता आम्हाला रिझल्ट देण्याचं आमचं जे काही एक हे आहे त्या रिझल्टसाठी आम्ही प्रयत्न करतोय. फक्त 2 प्रश्नांची आता उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित, तुम्ही सरळ उत्तर द्याल अशी अपेक्षा करतो की अजित पवारांसाठी किंवा शिंदेसाठी भाजपचा कार्यकर्ता राबणार का, आणि जो ग्राउंडवरचा कार्यकर्ता तो जो लोकसभेमध्ये नाराज झालेला आहे तो विधानसभेत राबणार का, त्यांच्या एरियात जेव्हा भाजपचा उमेदवार नसेल म्हणून राबणार का, त्याचं एक उत्तर द्या. आणि अशा स्थितीमध्ये जो दुखावलेला कार्यकर्ता आहे, अजित पवार सोबत आल्यामुळे संघाने देखील त्यावरती खूप टीका केलेली आहे, ऑर्गनायझर मध्ये वगैरे असेल किंवा विवेक मध्ये देखील छापून आलेला आहे, ती नाराजी खरंच दूर झाली आहे का? पहिल्या गोष्टीचं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देतो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत कसं येईल, महायुतीचा उमेदवार कसा निवडून जाईल यासाठी 100% प्रयत्न करणार आहे. आणि जे काही मी आता आपण चर्चेच्या सुरुवातीला जे काही बोललो, काही गोष्टींचं आत्मचिंतन चाललंय किंवा काही गोष्टींवरती विचार विमर्श केले जात आहेत, काही सजेशन्स येत आहेत, त्याबद्दल चर्चा केली जाते की हा त्याचाच एक भाग आहे की त्यामुळे महायुतीमध्ये ज्या काही गोष्टींच्या चर्चा होणं गरजेचं होतं किंवा काही करेक्शनची गरजेची होती, त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करून कशा पद्धतीने मग ते अजितदादांच्या याच्यातला उमेदवार असेल किंवा शिंदे साहेबांच्या याच्यातला उमेदवार असेल, महायुतीचा उमेदवार आहे तो 100% निवडून आला पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक शेवटचा कार्यकर्ता हा त्याच्यासाठी झटला पाहिजे. हे सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचा प्रयत्न चालू आहे आणि मला असं वाटतं की आज जो काही संघटन पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ते 100% भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीसाठी फाईट करणार, त्या ठिकाणी लढणार आणि महायुतीला परत निवडून आणणार. बरं, शीतल मॅम, मला एक शेवटचा प्रश्न आहे की सध्या जसा आता मी हा प्रश्न उपस्थित केला तोच मुळात मुद्दा आहे की कार्यकर्ता या सगळ्यात महत्वाचा असणार आहे, मात्र कार्यकर्त्याचं खरंच मनोबल आहे का ते, कारण मुळात शिंदेकडे कॅडर नाहीये आणि शिंदेकडे तसा कार्यकर्ता नाहीये, त्याच्यासाठी भाजपचा कार्यकर्ता राबणार का आणि रिझल्ट आणणार का? अशात भाजप काय नेमकं चित्र असणार आहे? म्हणजे भाजपसाठी ही निवडणूक जड जाईल या सगळ्या कारणांमुळे, एकीकडे अंतर्गत धुसफूस, भाजपमधली अंतर्गत धुसफूस आणि नेतृत्वात असलेली अनेक हे असे नवीन प्रश्न तुम्ही तयार करता आणि त्याची चर्चा करता आणि त्या कुठल्याही नेतृत्वाबद्दल वाद नाहीये. तुम्ही म्हणजे आता बघा, प्रश्न तुम्हीच निर्माण करणार, चर्चा तुम्हीच घडवून आणणार. शेवटी तुम्ही माध्यम आहात. आज लोकशाहीचं फार प्रमुख आपण जे म्हणतो एक स्तंभ त्या माध्यमातून होत आहे. पण याच्यामध्ये एवढंच मला म्हणायचं आहे की महायुतीमध्ये कुठलीही धुसफूस नाहीये किंवा नेत्यांमध्ये वाद नाहीये. आणि एक सांगतो की लोकसभेमध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या नाही भाजपमध्ये पण नाही. मी तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी घडल्या होत्या किंवा तुम्हाला सांगतो शिंदे गटाचे सुद्धा जे काही उमेदवार होते त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने खूप चांगलं काम केलेलं आहे, 100% काम केलेलं आहे. त्याची तुम्हाला सगळ्यांनीच त्याबद्दल तुम्हाला उदाहरण तुमच्या समोर येतील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिंदे गटासाठी किंवा अजितदादांसाठी काम करणार का, तर 100% करणार. हे सिद्ध झालेलं आहे आणि ते पुढेही होईल. ठीक आहे, मला फक्त शीतल मॅमकडनं उत्तर घेऊ दे या सगळ्या प्रश्नांचं की मुळात कार्यकर्ता हा फॅक्टर खूप महत्वाचा असणार आणि भाजपसाठी या निवडणुका काहीशा जड जाणाऱ्या ठरतील या सगळ्या कारणांमुळे. कार्यकर्ता सगळ्याच राजकीय पक्षांसाठी महत्वाचा असतो. भाजपसाठी तो जास्त महत्वाचा आहे, कारण ते नेहमी असं म्हणतात की त्यांच्या पक्षाच्या रचनेचा पाया हा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यावर आधारित त्यांची सगळी रचना आहे. म्हणून ते बूथ आणि मंडल अशी सगळी रचना मगाशी जी काही प्रमोदजींनी मांडली त्याच्यावर त्यांचा भर असतो.
मला वाटतं की लोकसभेला प्रमोदजींनी पण जो उल्लेख केला की शिवसेना आणि शिंदेसाठी काम करायला अडचण नाहीये, कारण ती पारंपरिक रचना आहे युती म्हणून. लोकसभेला जी अनेक ठिकाणी अडचण आली किंवा आता पण जे प्रश्न उपस्थित राहिले ते अनेक ठिकाणी जिथे राष्ट्रवादी काँग्रेस की त्यांच्यातलाच आता एक गट अजित पवारांच्या रूपाने सरकारमध्ये महायुतीमध्ये सामील आहे. तर तिथे स्वाभाविकपणे म्हणजे अगदी आता मी पुण्यातनं बोलते तर इथे वडगाव शहरीमध्ये काय होणार? हडपसरमध्ये ठीक आहे की तुम्ही योगेश टिळेकरांना ऑलरेडी परिषदेवर घेतलेले. पण असे प्रश्न आता पण मग तिथे नाना भानगिरे आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शहराचे अध्यक्ष आहेत ते. मग तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सिटिंग एमएलए चेतन तुपे यांना संधी मिळणार की नाना भानगिरे यांना संधी मिळणार? असे जे काही प्रश्न तयार झालेले आहेत म्हणजे प्रमोदजींनाही मला सांगायचं की जी धुसफूस आम्हाला म्हणायची आहे ती ह्या सगळ्यातनं येते आणि हे तर काही आपण नाकारू शकत नाही की हे प्रश्न आता तयार झालेले आहेत. मला वाटतं की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जोपर्यंत ती उमेदवारीची यादी येणार नाही म्हणजे आपल्याला किंवा आपल्या नेत्याला संधी मिळाली आहे का नाही हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ती एक संभ्रम थोडासा दिसतो की मला नेमकं करायचं काय हे आता या क्षणी माहित नाहीये. ते कन्फ्युजन जास्त वाढतं ते हा तिसरा घटक पक्ष की जो ऑलरेडी तुमच्याकडे सत्तेत तुम्ही महाविकास आघाडी नंतर जी काही युती सत्तेत आली तिच्याकडे बहुमत असतानाही हा तिसरा पक्ष जो जोडला गेला त्यानंतर हे सगळं राजकीय कन्फ्युजनची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि त्यामुळे खरा संभ्रम आहे. कार्यकर्त्यांच्याही मनात तो बोलताना जाणवतो पण तुमच्या पक्षाची रचना अशी आहे प्रमोदजी की कार्यकर्ते आदेश किंवा जे काही पक्ष सांगेल ते मांडणार आहेत म्हणजे त्याचंच मोठं उदाहरण देवेंजी स्वतः आहेत की जे उपमुख्यमंत्री बनले. खरं रचना माझा मुद्दा पूर्ण हो 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 तुमचा आवाज येतोय मॅम. हा मी असं म्हणत होते की पक्षाचा कार्यकर्ता आपला पक्ष जे सांगेल ते कार्यकर्ता ऐकतो या विश्वासामुळे त्या भरोशावर भाजप आता जी काही आखणी करतोय ती करताना दिसतोय. पण त्यामुळे कन्फ्युजन अजिबातच नाहीये आणि सगळं आलबेल आहे असं डेफिनेटली नाहीये. आणि जिथे शिंदेचे उमेदवार होते तिथे काही प्रमाणामध्ये युतीच्या कार्यकर्त्यांनी किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलंय पण अनेक ठिकाणी आपल्या म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पण युतीतल्या नेत्याबद्दल किंवा उमेदवाराबद्दलचे जे आक्षेप होते ते ऐकले गेले नव्हते लोकसभेला किंवा त्याच्यावर काही निर्णय घेण्यात आला नव्हता. कोल्हापूरच्या जागेबद्दलचे ती जाहीर बोललं गेलं होतं. सांगलीच्या जागेबद्दल तिथे तर भाजपचाच उमेदवार होते पण तिथेही नाराजी अंतर्गत मांडली गेली होती. तर विधानसभेलाही जर अशी रचना असेल तर मग किती क्षमतेने सगळी एवढी मोठी रचना उतरेल याच्यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे असं मला वाटतं. अगदी आणि हाच मुद्दा आहे कारण जागा वाटप अजून व्हायचंय आणि कोण किती जागा लढणार त्यावरच खरी सुरुवात होईल आणि त्यावरच फाटे फुटतील, नाराजी वाढेल आणि मग धुसफूस वाढेल असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रमोदजी जसं म्हणतायत प्रमोदजींना नक्कीच विश्वास आहे, अर्थात ते प्रवक्ते आहेत भाजपचे त्यामुळे त्यांना विश्वास आहे की सगळं काही आलबेल आहे. मात्र चित्र तसं नाही. बऱ्याच गोष्टी पडद्यामागे घडतायत आणि घडत असतात. विधानसभा तोंडावर घोडा मैदान जवळ आहे त्यामुळे काय नेमकं घडणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. आज तुम्ही चर्चेला वेळ दिला दोघांनी त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आज सत्यमेव जयतेमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या विषयासह. पाहत राहा सत्यमेव जयते. धन्यवाद धन्यवाद थँक्यू धन्यवाद तन्मयजी. धन्यवाद धन्यवाद शीतलताई. थँक्यू.